राम राम मंडळी, मी महेंद्र. सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या भारतीयांचं सोन्यावरचं प्रेम हे पूर्ण जगभराला माहिती आहे. सण असू द्या किंवा एखादं फंक्शन, लग्नसराई, त्यामध्ये आपण भारतीय नेहमीच सोन्याची खरेदी आणि सोन्याच्या गोष्टी विकत घेण्यामध्ये आपण आपलं हे समजतो आणि आपण त्या पद्धतीने करतही असतो. आता जे पंतप्रधान मोदी यांनी जे काही सांगितलंय की म्हणजे जे अमेरिका आणि इराण जे युद्ध आहे, इराणचा शांती प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशवासियांना अनेक गोष्टींचा आग्रह केलेला आहे की ह्या तुम्ही टाळा. त्याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल वाचवण्याचे संदेश दिलेत. IT कंपनी किंवा शाळांना ऑनलाईन काम करावं आणि वर्क फ्रॉम होम करावं असं त्यांनी सजेस्ट केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक भर घातली की पुढील 1 वर्ष कुठलंही फंक्शन असू द्या, कुठलंही काही असू द्या, सोनं खरेदी करू नका. हा असा त्यांनी जनतेपुढं त्यांनी सजेशन ठेवलेलं आहे. या गोष्टींचा आपण या व्हिडिओद्वारे विश्लेषण करणार आहोत की हे नेमकं कशासाठी त्यांनी हे केलेलं आहे. आपले सबस्क्रायबर आणि भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण भागातही आता प्रश्न पडलाय की मोदींनी जे युद्धासाठी आणि सोने खरेदी याच्यासाठी काय याच्यामधला काय संबंध काय आहे, की राजकारण आहे की अर्थकारण आहे. ह्या व्हिडिओद्वारे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही बघा, कारण खूप माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की सोन्याचं जे पंतप्रधान मोदी यांनी बोलले की सोनं खरेदी करू नका, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर किंवा नरेंद्र मोदी यांनी युद्धाच्या धर्तीवर हे शब्द आव्हान का केलंय ते बघूया. सर्वप्रथम सोनं खरेदी, आपल्याला जरी वाटत असलं की सोनं खरेदी आपण आपल्या देशाचं करतोय, तर म्हणजे आधी पूर्वी भारत देश हा सोन्याच्या घराची, म्हणजे सोन्याची लंका, सोन्याच्या लंकेपेक्षाही सोन्याची चिडिया असं आपण भारत देशाला म्हणायचो. परंतु आता बघितलं तर सोनं हे आपण जेवढं खरेदी करतोय ते सोनं आपल्याला म्हणजे पूर्ण भारतात उपलब्ध नाहीये. भारताला ते बाहेरनं विकत घ्यावा लागतं. आणि त्याच कारणाने, कारण काय होतं, आयात जे आपण करतो सोनं, त्यासाठी आपल्याला परकीय चलन हे बाहेरच्या देशांना द्यावं लागतं. त्यामुळेच आपलं परकीय चलन हे कमी होत जातं. त्या दृष्टीनंच आयातमध्ये कमी व्हावी, आपल्याला भारतीय चलन हे जास्त बाहेर जाऊ नये म्हणून ही मोदींनी केलेलं असू शकतं आयात इम्पोर्ट कमी करण्यासाठी. आता दुसऱ्या गोष्टीकडे आपण येतोय की सोनं खरेदी करणं, कारण काय होतं, जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करता त्यावेळेस 1.5 तोळा म्हणजे जे तुम्ही अमाऊंट घेता ते घरात पडून असतं. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला कुठेही फायदा नाहीये. म्हणजे फायदा नाहीये याचा अर्थ असा नाही की फायदा म्हणजे जर तीच अमाऊंट बँकेमध्ये पडून राहिली तर ती इकॉनॉमीमध्ये, अर्थव्यवस्थेला थोडी चालना भेटते. जर आपण उद्या 5 लाखाचं कोणी फंक्शनमध्ये सोनं केलं तर ते 5 लाख घरातच पडून राहणार आहेत. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला आत्ता तरी फायदा होणार नाही. लॉंग नंतर होईल, परंतु आत्ता होणार नाही. त्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलेलं आहे. आता ह्या गोष्टी अजून आपल्या लोकांपर्यंत माहीत नाहीये की ह्या युद्धाचं आणि सोन्याचं काय संबंध. परंतु आता आपण 2 पॉईंट जे सांगितले त्यामध्ये भरपूर जणांना क्लिअर होईल की हे का नरेंद्र मोदी यांनी बोललेलं आहे. आता प्रश्न येतो की हे आता दुसरा व्ह्यू आपण जे जनता आहे त्यांच्या दृष्टीनं बघणार आहोत. कारण जनतेला आता लग्न कार्यात सोनं घेण्याचे जे दृष्टिकोन बदललेला आहे, एवढ्यात ज्या प्राइस वाढल्यात त्याच्यामध्ये जनतेचं, तुमच्या माझ्या मनात एवढंच आहे की ही आपली सेव्हिंग आहे. बँक आपल्याला इंटरेस्ट रेट एवढं देत नाही. आपण जर आज 3 लाख घातले तर उद्या भविष्यात आपल्याला संकटकाळी हेच सोनं मदतीला येईल, हेही खरं आहे. आणि याच भावनेतनं लोक सोनं घेतात. या भावनेला कुठेतरी आता आवर घालण्याची गरज आहे. ह्यामध्ये आपण म्हणू शकत नाही की खरेदी करू नका, परंतु ते कसं अर्थव्यवस्थेला आपल्या पूरक आहे ते आपण बघितलं. आता शेवटी माझा सारांश मी ह्या गोष्टीला नक्कीच देईल की पंतप्रधान मोदी यांनी जे आवाहन केलेलं आहे की सोनं खरेदी करू नका, याचा अर्थ सोनं बंद करा असं नाहीये, सोनं खरेदी थांबवाच असं नाहीये. त्यांच्या बोलण्याचा मी असा अर्थ काढतोय की तुम्ही फक्त गुंतवणुकीचं जे साधन आहे ते बदला, गुंतवणुकीचा दृष्टिकोन बदला. कारण सोन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करताय ते आपल्याला बाहेर परदेशी चलन आपलं कमी होतंय. त्या दृष्टीने तुम्ही जर हे केलं, गुंतवणुकीचा दृष्टिकोन बदलला, फक्त सोन्यामध्ये गुंतवणूक न करता बाकीचेही भरपूर पर्याय आहेत, ज्याला त्याला माहिती आहेत, त्याबद्दल आपण नक्कीच नंतर बोलू.
वेळ भेटला तर. परंतु आता ह्या व्हिडिओद्वारे तरी तुम्हाला कल्पना आली असेल की सोन्याचा आणि युद्धाचा संबंध काय आहे आणि पंतप्रधान मोदी यांनी का आपल्याला असं बोललेलं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार हे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. हा इन्फॉर्मेशन ही जी मी दिली आहे तुम्हाला ती कशी वाटली ती नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.